एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी विविध मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आलो असून त्या अंतर्गत आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांची निवेदक उमा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत बघणार आहोत। मेडिकल कॉलेजमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र शासनानं नुकतेच 60 कोटी रुपये मंजूर झालेले। खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर जिल्हा अशा जवळपास 16 जिल्ह्याला आपण रुग्णसेवा देतोय। एक रजिस्ट्रार पाठवले होते की घाटीमध्ये इतक्या निगेटिव्ह बातम्या काय येतात, स्वच्छता का नसते, काय नेमकं आहे। तर त्यांनी टीम पाठवून निरीक्षण केलं होतं की या डिसेंबर 20 पूर्वी ही घाटी कचरामुक्त 100% झालेली असेल, जी सध्या 80% आसपास झाली। नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं स्वागत करते। एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदरा अंतर्गत आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। आज याच कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थातच घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर। सर, एडियनच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्याला दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छाही देते। खूप खूप धन्यवाद आपल्याला। मीही एडियन न्यूज चॅनलचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आज आपण आमच्या संस्थेची अर्थात घाटी रुग्णालयाची निवड केली आणि घाटी रुग्णालयामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत तर त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली आहे। सुरुवातीला मी आपल्या सर्व चाहत्यांना माझ्या वतीनं, माझ्या संस्थेच्या वतीनं आणि सर्व घाटी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्या वतीनं दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। या चर्चेला आपण सुरुवात करूयात, तो म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण अशा विषयाने। जवळपास बराचसा निधी घाटीच्या नवीन कामासाठी देण्यात आलेला आहे। तर मग या विकास कामांच्या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या कामांची सुरुवात करण्यात आली आहे? आता आपल्याला माहित आहे की आपली ही जी संस्था आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात ज्याला आपण घाटी असं म्हणून मराठवाड्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात ओळखलं जातं, यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंग इमारती ह्या 65 वर्षापेक्षा जुन्या आहेत। त्यामुळं आपला ज्याचा सर्वात जास्त जो रुग्णांचा जो लोड असतो किंवा त्या ठिकाणी गर्दी असते ती सर्जिकल इमारत ज्याला असं आपण म्हणतो, जिथं आपला अपघात विभाग आहे, 20 वार्ड त्या ठिकाणी आहेत, ऑपरेशन थिएटर्स आहेत, प्रसूती कक्ष आहे आणि इथं जास्त वर्दळ असते त्या ठिकाणी NICU आहे, ज्याला आपण न्यूरोनेटॉलॉजी डिपार्टमेंट म्हणतो, ज्या ठिकाणी 30 दिवसाच्या आतली बाळं जी जन्मलेली असतात ज्यांना काही ट्रीटमेंटची गरज असते ते मुलं त्या ठिकाणी ठेवण्यात येतात। ही बिल्डिंग जरा खूप जुनी झालेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं आपल्याला ही बिल्डिंग आपण 5 वर्षापेक्षा जास्त वापरू शकणार नाही असं स्ट्रक्चरल ऑडिट करून दिलेलं आहे आणि ते देऊनही 2 वर्ष झालेली आहेत आणि त्यामुळं आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करत होतो आणि मला आनंद आहे की महाराष्ट्र शासनानं आपली बाजू ऐकली आणि मागच्या मार्च एप्रिलमध्ये जे अधिवेशन झालं त्यावेळेस आपल्याला या कामासाठी 710 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। त्याची टेंडर प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती, ती आता नुकतीच संपलेली आहे। महाराष्ट्र इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात MSIDC या यंत्रणेमार्फत ते टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि साधारणतः पुढच्या काही दिवसात त्याचं भूमिपूजन आता मान्यवरांच्या म्हणजे त्यामध्ये आता जे पालकमंत्री महोदय असतील, आपल्या वैद्यकीय शिक्षण खात्याचे जे आमचे मुश्रीफ साहेब, हसन मुश्रीफ साहेब जे आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला कोण कोण येणार आहे, त्यानंतर तो कार्यक्रम कधी होईल याचं संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे। ही सर्वात मोठी मागच्या ह्या घाटीच्या इतिहासातली सर्वात मोठी रक्कम 710 कोटीची आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील हसनजी मुश्रीफ साहेब, या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री
आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आणि सर्वच खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी ज्याला मदत केलेली आहे त्या सर्वांचा संस्थेचा संस्था प्रमुख म्हणून, अधिष्ठाता म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही मानतो. जी. आपण पाहतोय की रुग्णालय आणि महाविद्यालय इथे संलग्न आहे घाटीच्या अंतर्गत. तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे रुग्णालयासाठी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. तर तशाच पद्धतीने महाविद्यालयासाठी देखील यामध्ये काही तरतूद करण्यात आली आहे का? हो, आपल्याला माहित आहे की ही संस्था जशी 65 वर्षापेक्षा जुनी असल्यामुळं रुग्णालय एक भाग आहे. मुख्यतः हे मेडिकल कॉलेज आहे. सर्वांना या निमित्तानं मी स्पष्ट करू इच्छितो की बेसिकली हे मेडिकल कॉलेज आहे. मेडिकल कॉलेजचं मूळ काम जे असतं एक चांगले दर्जेदार अद्ययावत ज्याला ज्ञान आहे असे सुसंस्कृत आणि सौजन्यशील डॉक्टर घडवणं आणि त्यांना समाजामध्ये पेशंट केअरसाठी, रुग्णसेवेसाठी पाठवणं हे मूळ काम आहे. आणि मग त्यासाठी एका रुग्णालयाची आवश्यकता असते आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हे रुग्णालय त्या ठिकाणी आहे. हे सर्व्हिस हॉस्पिटल नाही आहे, हे टीचिंग हॉस्पिटल आहे बेसिकली. परंतु दुर्दैवानं आपल्याकडं शहरामध्ये पाहिजे तशी पब्लिक हॉस्पिटल त्या ठिकाणी नाहीत, महानगरपालिकेची हॉस्पिटल नाहीत आणि त्यामुळं संपूर्ण भार आपल्याला या रुग्णालयावर येऊन खरं तर आम्हाला जे नॅशनल मेडिकल कमिशनचे नियम आहेत त्याच्यानुसार केवळ आम्हाला 750 ते 1000 बेड असायला पाहिजे. आज आमच्याकडे साधारणतः 1800 बेड आहेत आणि त्यामुळं हे काम आपण रुग्णसेवेसाठी आपल्याला माहित आहे की शासकीय रुग्णालयामध्ये येणारा रुग्ण हा अत्यंत गोरगरीब असतो आणि त्यामुळं सगळ्यांची मदार जी आहे तर ती घाटी रुग्णालयावर आहे. आपण जो प्रश्न विचारला की मेडिकल कॉलेजमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र शासनानं नुकतेच 60 कोटी रुपये मंजूर झालेले, जेव्हा आपली विद्यार्थ्यांची संख्या 150 वरून 200 वर गेली आणि आपली मूळ कॉलेजची सुरुवात ही 50 MBBS सीटनं झाली आणि नंतर वाढत ती 100 झाली, 150 झाली आणि आता 200 झाली. त्यामुळे आपले लेक्चर थिएटर असतील, प्रयोगशाळा असतील, डेमॉन्स्ट्रेशन रूम ज्याला म्हणतो हे सगळं कमी पडत होतं आणि त्यामुळे आता ही नवीन एक EWS च्या स्कीम मधून आपल्याला इकॉनॉमिकली विकर शिक्षण त्यामधून आपल्याला 60 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याच्यामधून 45 कोटी रुपये खर्च करून एक सुसज्ज अशी एक इमारत बांधण्यात येत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिका असतील, मेडिकल एज्युकेशन युनिट असेल, जे आपल्याला शरीर रचनाशास्त्र हा एक फर्स्ट इयरचा महत्वाचा विषय आहे. त्याला एक डिसेक्शन हॉल त्याची कॅपॅसिटी कमी पडत होती तर ती एक डिसेक्शन आपण त्यामधून बांधतोय. ड्रग स्टोअर असेल, अशा स्किल लॅब आहे, अशा अनेक गोष्टी महाविद्यालयामध्ये सुद्धा सुरू आहेत. म्हणजे केवळ हॉस्पिटललाच आहे असं नाही. आणि विद्यार्थ्यांसाठी आपण 6 हॉस्टेल बांधतोय 2100 विद्यार्थ्यांसाठी, ज्याची 2100 इतकी कॅपॅसिटी असेल तर ते काम सध्या सुरू होणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आता बोलताना म्हणालात की आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होतोय. आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरसह आजूबाजूतील बऱ्याच जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. तर OPD असेल किंवा इतर विभाग असतील घाटीतील सर्वांवरच ताण निर्माण होतोय आणि त्यावर उपाय म्हणून एक चिठ्ठी मुक्त घाटी असा तुम्ही उपक्रम सुरू केला होता. तर तो उपक्रम नेमका काय आहे? मी आपल्याला सांगितलंय की मराठवाड्यातले 8 जिल्हे, त्यानंतर खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर जिल्हा, अशा जवळपास 16 जिल्ह्याला आपण रुग्णसेवा देतोय. साधारणतः 2 कोटी पॉप्युलेशन ज्याला लोकसंख्या म्हणतो, महाराष्ट्राची जी काय लोकसंख्या आहे त्याच्यातल्या 2 कोटी पॉप्युलेशनला आपण रुग्णसेवा देतोय. साधारणतः आपलं राज्य कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि घाटी रुग्णालय असं म्हणून दिवसभरामध्ये आपण 4000ची OPD आपण काढतोय. त्याचप्रमाणे 1800 ते 2000 रुग्ण या सगळ्या संस्था म्हणून आपल्याकडे ऍडमिट असतात. तर महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा निधी, माननीय पालकमंत्री यांच्याकडून मिळणारा DPDCतून, जिल्हाधिकारी साहेब आहे, सर्व लोकप्रतिनिधी आहे, या जिल्ह्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री जे बहुजन विकास मंत्री आहेत आदरणीय अतुलजी सावे साहेब आणि आमचे
वरून शासनातून मुख्यमंत्री आणि सर्वच वैद्यकीय शिक्षण खातं यांच्याकडून जो निधी मिळतो त्याच्यातून आपण औषधी खरेदी करतो. आणि चिठ्ठीमुक्त घाटी ही मी रुजू झाल्यानंतर 20 डिसेंबर 2023 ला मी या ठिकाणी रुजू झालो. परंतु 1 एप्रिल 2024 पासून आम्ही ही चिठ्ठीमुक्त घाटी सुरू केलेली आहे. याचा अर्थ आमच्याकडे येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला आम्ही एकही गोळी, एकही औषध, एकही इंजेक्शन किंवा कुठलाही सर्जिकल आयटम लिहून देत नाही आणि सर्वांना विनामूल्य देतो. काही रुग्ण हे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना असेल, प्राईम मिनिस्टर सुरक्षा योजना असतील, PMSI ज्याला म्हणतो आपण, तर या योजनातून सुद्धा आपण त्यांना त्याचा फायदा देतो आणि त्याच्यातूनही काही निधी आपल्याला शासनाला मिळतो, संस्थेला मिळतो. या योजनेमध्ये काम करणारे डॉक्टर, तंत्रज्ञ, नर्सिंग स्टाफ यांनाही मिळतो. तर चिठ्ठीमुक्त घाटी म्हणजे एकही गोळी औषध आम्ही बाहेरून लिहून देतो. याबरोबर तुम्ही आता औषधांबद्दल आणि त्याबद्दल बोललात. तर HPV ह्युमन पॉप्युलेमा व्हायरस जे आहे, ज्याच्यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण खूप वाढत आहे आणि भारतामधील महिलांना तो दिला जात नसल्याने त्या जास्त वल्नरेबल ठरतायत. तर या दृष्टीने आपल्या घाटीच्या वतीनं काही उपाययोजना करण्यात आल्यात का? आपल्याकडं हा आजाराचं लवकर निदान व्हावं म्हणून राज्य कर्करोग रुग्णालय असेल, त्यानंतर आपलं स्त्रीरोग विभाग ज्याला गायनेकॉलॉजिकल डिपार्टमेंट, त्या विभागामध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री घेतलेली आहे. त्याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या करतात आणि त्यासाठी लागणारं व्हॅक्सिनही आपण उपलब्ध करू. ज्या प्रकारे नवीन घाटीच्या बांधकामासाठी निधी मिळाला आहे, नवीन इमारतही उभी राहीलच काही दिवसात. तर या संदर्भात तुमचं पुढील वर्षांचं काय व्हिजन आहे? छत्रपती संभाजीनगरकरांना पुढील काळासाठी त्यांच्या काही सोयी सुविधा इथे उपलब्ध होतील का? निश्चितच. आपल्याला माहित आहे की हे जे नियोजन होतं हे 50 वर्षापेक्षा जास्त वर्षापूर्वी झालेलं आहे. आता आपण जे नवीन बांधकाम करतो, नवीन वसतिगृह बांधतो, नवीन काही क्रिटिकल केअर युनिट आपण आता एक 50 खाटाचं बांधतोय, तर हे आपलं पुढचं 50 ते 70 वर्षापूर्वीचं हे व्हिजन असेल. ज्याच्यामुळं सध्या जसं आपल्याकडं 20 वार्ड आहेत सर्जिकल बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये आता आपण दुपटीनं करतो, 40 करतो आहोत. आपल्याकडं ऑपरेशन थिएटर 21 आहेत, ते आपण 35 करतोय. एक आता 5 बेडचं नर्सिंग होम आहे, ते आपण 50 खाटाचं करतोय. आपण असं आपलं विजन असं आहे की पुढच्या एक 70 वर्षापर्यंत जी काही लोकसंख्या वाढेल किंवा काय बदल होतील. म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर ह्या सर्जिकल इमारत जिला आपण G+12 असं म्हणतोय बांधकामाचं, तर त्याच्यावर आपण एक हेलिपॅड तयार करतो की या ठिकाणी जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांट होतात आणि त्याच्यामध्ये जो काही ग्रीन कॉरिडॉर करावा लागतो, वेळ जातो, तर शहरातल्या शहरामध्ये तरी निदान आपल्याला किंवा पुणे असेल किंवा जवळचे शहरं असतील त्या ठिकाणी ते पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि त्यामुळं EIचं हे दुनिया आहे, जग आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला अत्याधुनिक जे यंत्रसामुग्री आहे, जसं मी तुम्हाला न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणालोय, अनेक टर्नकी प्रोजेक्ट आहेत. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हा जो विषय आहे, ज्याच्यामध्ये मेंदूच्या किचकट शस्त्रक्रिया असतील किंवा हृदयाच्या किचकट शस्त्रक्रिया असतील, असे सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस आपण सुरू करतोय. मागं मी जसं सांगितलंय 6 सुपर स्पेशालिटी सुरू केले. आता आपण यावर्षी 9 विषयात सुपर स्पेशालिटी सुरू करतोय. आपल्याकडं ज्या विभागामध्ये PG आता एकही विभाग नाही की जिथं पदव्युत्तर कोर्स नाहीये. 21 विषयामध्ये आपल्याकडं 200 सीट आहेत MD MS आणि आता हे 21 विषयामध्ये 21 सीट याच्या सुपर स्पेशालिटीच्या आहेत DM MCच्या, त्या आता साधारणतः 75 पर्यंत जातील. तर त्यामुळं जसं कॅन्सरला मी म्हणालो की कुठलाही रुग्ण मुंबई पुण्याला जात नाही, तसं या संस्थेला भारतामध्ये एक नंबरची संस्था बनवण्याचा आपला प्रयत्न असेल. अत्याधुनिक जे काही करता येईल त्या सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. शेवटी जाता जाता एडियनच्या दर्शकांना दिवाळीच्या काय शुभेच्छा देऊ इच्छिता आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन तुम्ही संभाजीनगर वासियांना करू इच्छिता? या निमित्तानं मी परत एकदा एडियन न्यूजचे मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून
छत्रपती संभाजीनगर शहर असेल, ग्रामीण भाग असेल, या सर्व नागरिकांना, आपल्या श्रोत्यांना, आपल्या चाहत्यांना मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी ही दिवाळी शांततेनं आरोग्यदायी पद्धतीनं ती साजरी करावी. फटाक्याचा त्यांनी वापर करू नये आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी अशीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. वृद्धांची, लहान मुलांची आणि विशेषतः जे मुके प्राणी आहेत यांची आपण विशेष काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्याशी एडियन डिजिटल दिवाळी अंतर्गत संवाद साधला आहे. एडियन सोबत संवाद साधल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी उमा शिंदे आपले मनपूर्वक आभार मानते. या सदरात आपण अजून मान्यवरांच्या मुलाखती पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा एडियन. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. सर्व एडियन न्यूजचे सर्व श्रोत्यांना मी जे श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्या शहरामध्ये बरेच गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसणार आहे. एकंदरीत आपल्या सेप्टिक टँक मुक्तीच्या स्वप्नाकडे असतील आणि तसेच प्रत्येक घरापर्यंत पाणी देण्याचं स्वप्न असतील आणि त्यानंतर जे अतिक्रमण हटाव झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या बांधकामाच्या सुरुवात त्या ठिकाणी, मग तसेच ज्युलॉजिकल पार्कचे असेल
आणि त्यासोबतच होपफुली तोपर्यंत एक नवीन आपल्या आपण निवडलेल्या लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आफ्टर 5 years त्या ठिकाणी होतील आणि नक्कीच आपल्या संकल्पनेतील छत्रपती संभाजीनगर करण्यामध्ये महानगरपालिका 100% कटिबद्ध आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. दिवाळी निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्य द्यावे, चांगले जावे हे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मोहम्मद मजर अनवर खान, अध्यक्ष कोहिनूर शिक्षण संस्था, औरंगाबाद, संभाजीनगर. नमस्कार, मी नम्रता संभेराव. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार, हॅपी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर. दिवाळीच्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला आनंदाची, भरभराटी, सुखाची, समृद्धीची आणि आपल्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करारी जाओ. आपण दिवाळीमध्ये काळजी घ्या स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या सर्व आजूबाजूच्या लोकांची. पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एअरपोर्ट पोहोचलात? हो अंजली, एअरपोर्टवर माझी बॅग चोरीला गेली. बोर्डिंग पास, क्रेडिट कार्ड, पैसे सगळं काही गेलं. ओ नो. आता तू लवकर $2000 ट्रान्सफर कर. मी दुसरे तिकीट काढून इंडिया येईन तर परत करून टाकीन. पण बेबी, इतक्या पैशात तर मी फ्लाईट पकडून तुझ्याकडे कॅनडाला जाऊ शकते. बेब, स्टॉप किडिंग. मी इथे अडकलोय. हो, पण मी नाही अडकणार. लव्हचा लॉलीपॉप दाखवून कोणी पैसे मागेल तर इमोशनल नाही, सायबर स्मार्ट बना. फसव्या प्रोफाईलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त
व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव, केशर प्रतिष्ठान. वैजापूर नगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा. शहरातील सर्व नागरिकांनी हा सण साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी कुठेही अस्वच्छता होणार नाही, त्याचप्रमाणे हा सण पर्यावरणपूरक कसा साजरा करता येईल याकडेही लक्ष द्यावं व नगरपालिकेला सहकार्य करावं. त्याचप्रमाणे जी काही ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामध्येही नागरिकांनी जे काही या अतिवृष्टीमध्ये बाधित लोक आहेत यांची कशा प्रकारे मदत करता येईल यामध्येही जर पुढाकार घेतला तर खऱ्या अर्थाने ही दीपावली आपल्याला शुभ गेली असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अरे हे पार्सल माझं नाहीये सर. पोलिसांच्याकडे बोलतोय. आता तुला पोलीस स्टेशन यावं लागेल आणि त्यानंतर जेल. मी एक स्कॅमर आहे. आज मी पोलीसवाला बनलोय आणि ही आहे माझी शिकार. मी फोन करून कडक आवाजात केवळ हे म्हणालो की आपल्या मुलाच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले. बस एवढ्यानंच ते घाबरले आणि त्यांना केले डिजिटल अरेस्ट. सर असं नका करू प्लीज सर. इथं जेल जा नाही तर पैसे द्या. चांगली आहे ना आयडिया आणि सेटअप? आयडिया वाईट पण आहे आणि जुनी पण. आता इंडियाला माहित आहे की स्कॅम कॉस्ट मध्ये कधी ड्रग्ज, कधी किडनॅपिंगच्या खोट्या कहाण्या बनवून पैसे लुटतो. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीकडे नका देऊ अटेन्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो,
उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी विविध मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आला असून त्या अंतर्गत आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची निवेदक उमा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत बघणार आहोत. आपले गैरसमज आहे की मोहीम थांबली म्हणून. आता छोटे छोटे कार्यवाही आहे, सर्व चुकीचे जरी असेल शेवटी तो नागरिक आहे किंवा ज्याची बेघर होणार आहे त्या सर्व लोकांना एकही रुपये न घेता आपण त्यांचं पुनर्वसन केलं जाणार. नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं स्वागत करते. दिवाळीच्या निमित्ताने एडियन डिजिटल दीपावली या सदराखाली आपण विशेष मुलाखत सत्र सध्या सुरू केलं आहे आणि या सत्रात आज आपल्या बरोबर आहेत छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत सर. सर, मी आपला या एडियनच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम थँक्यू. आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. मी तुम्हाला सर्वप्रथम विचारू इच्छिते की जो संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर ज्या विषय आणि मुद्दा गाजला आहे तो म्हणजे अतिक्रमण हटाव मोहिमेचा. तर ही मोहीम आता आपण पाहतोय की ती थांबलेली आहे सध्या, आणि जेव्हा मोहीम सुरू होती तेव्हा शहरामध्ये अनेक अतिक्रमण हटवण्यात आले, अनेक नागरिकांचे घरही त्यामध्ये पाडण्यात आले. तर मग ही आणि या मोहिमेने अनेक नेतृत्वांनाही जन्म दिलाय जे आता सध्या आपण पाहतोय. तर मग तुम्ही एकंदरीतच ही मोहीम थांबली तर याबद्दल काय सांगू इच्छिता? आपले गैरसमज आहे की मोहीम थांबली म्हणून. तुम्ही वर्तमानपत्रात बघितलं
की काही ठराविक दिवस ज्या वेळेला व्ही-आय-पी मुवमेंट असते, की त्यावेळेला पोलीस बंदोबस्त पूर्ण एका ठिकाणी बोलावण्यात आलेले असतात. अदरवाईज रेग्युलरली रोशन गेट असेल, कटकट गेट असेल, तसेच MIDC एरिया असतील आणि या सर्व भागामध्ये आपण तोडलेलं होतं. आणि काही सणाच्या वेळा सुद्धा म्हणजे एक फेटिगनेस येतं, की ज्यावेळेला एवढा कंटिन्यूअस कारवाई करत असताना दररोज आपण कारवाई करत नाही. मध्ये-मध्ये काही लोकांना संधी देतो आणि यापूर्वी जे काही अतिक्रमण तोडले गेले, आता नंतर जे काही तोडायचे, काही घरं असतात. त्यापूर्वी आपण घरं कुठेही तोडलेली नाही आहे. त्यापूर्वी आपण बरेच ते कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत आणि रस्त्यावर जे सरकारी रस्त्यावर असलेलं अतिक्रमण आहे, ते आपण काढलं आणि हे अतिक्रमण मोहीम थांबवलेलं नसतात. ते रि रिज्युनेट होतं परत आणि काही कोर्टचे ऑब्झर्वेशन्स असतात, ते फॉलो करायचे असतात आणि बरेच लोकांना थांबले म्हणजे आता जे मोठे प्रमाणावर जे पाडापाडी करायची आहे, ते आपण मोठ्या-मोठीच्या कारवाई झालेल्या आहेत. आता छोटे-छोटे कारवाई आहेत आणि ते परत आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. ते फार कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट ते आपण करतो. आता प्रत्येक लोकांना ते नोटिसेस किंवा ते कार्यवाही त्या पद्धतीने सर्व कोर्टची प्रोसिजर फॉलो करून आपण तो काम करत असतो. आणि जवळपास आता बीड बायपास तुम्ही बघितला आणि तसेच जालना रोड बघितला आणि तसेच पडेगाव रोड बघितला. ते मोठ्या प्रमाणावर सर्व आपण निष्कासित केलेलं आहे. आरसूलमध्ये सुद्धा काही गोष्टी राहिलेल्या आहेत. तो आम्ही योग्य वेळेला त्यांना आपण पण काढलं जाणार आहे. बट मोर इम्पॉर्टंटली आपण कधी थांबत नसतो आणि चुकीच्या गोष्टीला आपण कार्यवाही कधी थांबला नाही पाहिजे. माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, या गोष्टीच्या सार्वजनिक मध्ये कौतुकी केलेलं आहे. आता आमची फोकस आहे त्या ठिकाणचा रस्त्याचा निर्माण करण्याकरिता. नक्कीच आपण पाहतोय की आता एकंदरीतच संभाजीनगर मधले रस्ते हे मोकळा श्वास घ्यायला लागले. ट्रॅफिकची समस्या जी सतावत होती ती थोडेफार प्रमाणात आता कमी झालेली पाहायला मिळते. दुसरा प्रश्न असा की जो या अतिक्रमण हटाव मोहिमेत ज्यांचे घर पाडण्यात आले होते किंवा ते नियमाला धरून नव्हते, तर अशा नागरिकांना पुन्हा घर देण्याची काही व्यवस्था करण्यात आली. बरेच वेळा बघा आपण अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम ज्या वेळेला रस्ता रुंदीकरणामध्ये येणारे सर्व अतिक्रमण आहेत, अनधिकृत बांधकाम आहेत, ते सर्व आपण काढतो आणि ते काढत असताना सर्व चुकीचे जरी असेल, शेवटी तो नागरिक आहे आणि तो ते बेघर झाला आणि बरेच शिष्टमंडळ सर आमचे अशिक्षितपणामुळे, आमच्या गैरसमजमुळे आम्ही अनधिकृत बांधकाम केलं, अतिक्रमण केलं आणि मग या सर्व लोक जाणार कुठं? मग महानगरपालिका जे आहेत ते मानवताच्या दृष्टिकोनातून आणि तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय ज्यावेळेला त्यांना एक शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं आहे. त्यांनी सांगितलं की म्हाडाकडे उपलब्ध असलेलं घर ते तुम्हाला देण्यात येईल आणि त्यासोबतच महानगरपालिकेचं यापूर्वी पुनर्वसनामध्ये काही प्लॉट्स शिल्लकही आहेत आणि प्रत्येक लोकांना आम्ही ज्यांची गरज जाणार आहे या अतिक्रमण मोहिमेमध्ये किंवा ज्यांची बेघर होणार आहे त्या सर्व लोकांना आपण मोफत ज्यांचा प्लॉटही आपण मोफत दिला जाणार आहे आणि ज्यांचं घर जाणार आहे, एक परिवार एक घर, एकही रुपये न घेता आपण त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे आणि विशेष करून ज्यांचा प्लॉट मिळणार आहे त्यांना 2.5 लाख रुपये आपण रमाई आवास योजना किंवा PMAY आवास योजना अंतर्गत त्याला दिले जातात. नक्कीच अत्यंत स्तुत्य असा पाऊल महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने उचलण्यात आले. त्याबद्दल सर तुमचे आभार. आणि वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पाणी हा सर्वांच्या जवळचा प्रश्न असतो. प्रत्येक काम करण्यासाठी आवश्यकता असणारा घटक तो आहे. तर जायकवाडी एवढं मोठं धरणही आपल्या उशाला असून बऱ्याच ठिकाणी शहरात मागील काही काळापर्यंत पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं होत. तर त्यासाठी काय नियोजन मनपाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आत्ताच परवाच्या दिवशी तुम्ही जायकवाडी धरणाच्या तिथे जवळपास शहराला आणि 34 गावांना पाणी पुरवठा होईल अशी जी पाईपलाईनची व्यवस्था आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती काय आहे त्याबद्दल? बघा आपल्या खूप छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे जे सर्व निवासी आहेत
आणि त्यासोबतच आसपास परिसरातील जेवढा गावकरी आहेत, त्यांचं पाणी पुरवठा हा जटिल समस्या आहे. आणि खूप वर्षापासून आपण समांतरबद्दल ऐकलं होतं आणि ते काम कधी पूर्ण होणार? खरंच पूर्ण होणार का? खरंच दररोज पाणी मिळणार का? हा शंका-कुशंका बरेच लोकांना ज्यावेळेला आपण 24/7 पाणी देण्याच्या अनुषंगाने नियोजन आहे, ते त्यांना विश्वास होत नाही. कदाचित त्यांचा वारसा तसं असेल, की कारण प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं आणि त्याला पूर्णत्वाकडे नेले नाही. परंतु यावेळेला तसा होणार नाही. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयामध्ये एक सीएम वॉर रूम म्हणून आहे. आणि त्यांचे जे प्रमुख आहे, सीएमचा खाजगी सचिव असतात आणि प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी पाठपुरावा केला जातो. कुठे अडचण आहे, कुठे अडकाठी आहे, काय प्रॉब्लेम आहे आणि त्यासोबतच माननीय उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबादचे जे PIL चालू आहे, प्रत्येक 15 दिवसाला ह्या योजनेची प्रगती घेतलं जातं, आढावा घेतला जातो. काय समस्या आहे आणि अधिकाऱ्यांनी बसून त्या सोडवायचे आणि हायकोर्ट कॉन्स्टिट्यूटेड कमिटी जे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्यामध्ये मीही सदस्य आहे. सो या सर्व योजनाच्या पूर्णत्वाकडे या सर्व लोकांचा फार मोठा वाटचाल आहे आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री याची देखरेखही करतात. आणि 1 महिन्यापूर्वी त्याचा पहिला पुष्प जसं गणपतीच्या आगमनाच्या वेळेस 26 MLDच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटचाही लोकार्पण झाला. आता हा योजना खूप वेगाने प्रगती करते आहे. आता पाईपलाईनची जे आहे ते फक्त 300 मीटरच शिल्लक आहे आणि अगदी 14-15 पाईपच आहेत. 38 किलोमीटर 38.4 किलोमीटरच्या याच्यामध्ये आपण 99.5% आपण काम पूर्ण केलं. आता क्रिटिकल गॅप्स आहे. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे पैठण आणि या भागामध्ये किती पाऊस पडला. जवळपास 5 वेळा आपल्या यावेळेला नाथसागर भरून ओव्हरफ्लो झाला. तरी आम्ही आमचं काम थांबवलं नाही. आणि त्यासोबतच जॅकवेलचं जे काम आहे ते म्हणजे एखादा शरीराचा जसा हृदय असतो, तसेच या योजनेचं हृदय तिथून उगमस्थान आहे. तिथून पाणी आपण लिफ्ट करून पाईपमध्ये टाकून नक्षत्रवाडीच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटकडे आणतो आणि तिथून शहराच्या सर्व भागामध्ये आपण पाणी पुरवठा करीत असतो. आणि आता जे काम आहे जसं जॅकवेलचं काम जवळपास आता आपण वॉटर फ्लोअर स्लॅब आज कदाचित कास्टिंग सुरू झालं असेल. कारण सोमवारी काम सुरुवात करणार होतो. कदाचित झालंही असेल आणि त्याच्यावर मोटर्स बसवून आता त्याच्यावर एक स्लॅब येतील आणि ते काम होणार. पाईपलाईनचं जसं सांगितलं मी 99.5% काम पूर्ण झालं आणि वॉटर ट्रीटमेंटच्या प्लांटचे जे आहे जे पहिला टप्पा आपल्याला 200 MLD त्या द्यायचे आहेत. त्या अनुषंगाने 100 MLDचा ऑलमोस्ट 97% काम पूर्ण झालेलं आहे. सो आता सिव्हिलचं काम या सर्व काम म्हणजे तुम्हाला कारण त्यामुळे मुद्दामूनच मी एक पत्रकार सारखा होऊन मी सर्व गोष्टी दाखवत होतो की काय आहे जॅकवेलचं, कुठे आहे नक्षत्रवाडीचं, काय प्रगती आहे. तो कारण लोकांना खरं वाटत नाही, परंतु मी एवढं सांगतो की येस खूप अडचणी होत्या, खूप अवघड योजना आहे. कारण अस्तित्वात असलेल्या 3 योजनाच्या बाजूला मला हा पाईपलाईन टाकायची आहे आणि त्यासोबतच शहरामध्ये काँक्रिटीकरण झालं. मग ते काँक्रिटी फोडून त्या म्हणजे रस्ता तोडून त्या ठिकाणी पाईपी टाकायचे आणि शहरामध्ये काम करत असताना मग MSCBच्या इतर जवळपास 15 एक डिपार्टमेंटचा म्हणजे त्याचं कोऑर्डिनेशन करून त्या काम शेवटी न्यायचं होता. त्या सर्व अडचणीचा पार करत पहिला समांतराचं कुठे चालू आहे, काय चालू आहे. आज अडचण वेगळी आहे की पाईपलाईनचे खड्डा केला त्याला बुजवा. म्हणजे पाईपलाईन झाला आता रस्ता वरती करा आणि काही ठिकाणी आता नवीन ठिकाणी जे पाईपलाईन टाकायची ते काम पूर्ण झालेलं आहे. परंतु बरेच ठिकाणी अस्तित्वात असलेल्या ACच्या ॲस्बेस्टॉसची पाईपलाईन्स आहेत किंवा रिइन्फोर्स कॉन्क्रीटचे जे पाईपलाईन्स आहेत त्या चेंज करून नवीन टाकायचे. काही ठिकाणी गैरसमजुतीतून काही विरोध करतात. काही ठिकाणी एवढं आपलं शहर जवळपास गुंठेवारीचं शहर आहे
की अर्धा भाग जे आहेत विनापरवानगीने बांधकाम केलं. मग आम्ही पाईपलाईन नेत असताना ते पाईपलाईन वाकडं तिकडं नेऊ शकत नाही. मग जे मध्ये-मध्ये येतात ते आम्ही बेरहमीने आम्ही तोडतो आणि त्या ठिकाणी पाईपलाईन काम करतो. बरेच वेळा या सर्व तोडकाम करत असताना काही नेत्यांचा हुसबूस होते, परंतु आम्ही पाणी पुरवठ्यासाठी आम्ही कोणाला भक्ष्य करणार नाही. खूप झालं आता. कोणाच्यासाठी आता हा योजना थांबणार नाही आणि हा योजना पूर्णत्वाकडेच आपल्याला न्यायची आहे आणि त्याचा 1-2 महिना मागे-पुढे होतील, परंतु हा योजना पूर्णत्व झाल्याशिवाय कुणीही थांबू शकत नाही. नक्कीच. आता आपण मूलभूत सोयी-सुविधांबद्दल चर्चा केली. यानंतर मी शालेय विद्यार्थ्यांकडे वळू इच्छिते, शिक्षण विभागाकडे वळू इच्छिते. मी आयुक्त होणार ही जी संकल्पना राबवली जात आहे, ज्यामध्ये विद्यार्थी तुमच्या घरी येत आहेत शाळेतले आणि त्यांना आयुक्त होण्याचं स्वप्न तुमच्या मार्फत दाखवलं जातंय. तर याबद्दल काय सांगू इच्छिता? नाही हा संकल्पना याच्यासाठी रुजला, की एका दिवशी एका शाळेमध्ये गेलो होतो, की त्या मुलांनी विचारलं, की "सर तुमचं घर कुठे आहे?" मी म्हटलं, "माझं घर इकडे आहे." तो कसे असतो? काय असतो? त्याचा एक वैचारिक प्रश्न पडला त्याला. अ, मग त्यानंतर सुचलं बाबा हे घर काय माझ्या बापाने दिलेलं नाहीये. मला एक मेहनत करून परीक्षा देऊन आलेला आहे आणि याचा खरा वारसदार जे शिक्षण चांगलं करणार आहे, त्यांचा चांगला अभ्यास होणार आहे, UPSC परीक्षा झाला, मग तो IAS झाला आणि ते होणार आहे. आणि एकतरी त्यांना ते बघू तरी द्या. मग ज्यावेळेला अ, मला सुचल्यानंतर आम्ही सांगितलं, "बाबा चला, की आपण प्रत्येक शनिवारी 1 तास, 1.5 तास त्या म्हणजे महानगरपालिकेची जी शाळा आहे विशेष करून आणि यानंतर आम्ही प्रायोरिटीने दुसरी म्हणजे शाळा 1 तास त्यांच्या मुलांशी सोबत गप्पा-गोष्टी करूया आणि त्यांना बंगला पण बघता येतं आणि त्यासोबतच माझ्यासोबत चर्चाही करता येते आणि बरेच वेळा त्यांनी ह्यामुळे त्या शाळेचा काय समस्या आहे. काही ठिकाणी कॉम्प्युटर पाहिजे, लायब्ररी पाहिजे, काही ठिकाणी शाळा तुटतायत आणि या सर्व गोष्टी प्रत्येक शनिवारी एक-एक शाळेच्या आम्हाला समस्या समजतात आणि मग लवकरच ते थेट विद्यार्थी माझ्यासोबत बोलल्यामुळे त्यांच्याही प्रश्नाचे निराकरण होतं आणि मग आमच्यासोबत अशीच चर्चा करणे वेगळं. मग ज्या ठिकाणी राहतात तो त्याला आश्चर्य होतं आणि आम्ही लहानपणी ज्यावेळेला IAS म्हणजे मोठा बंगला, मोठा गाडी, ठीक आहे, तो सरकार तुम्हाला देते. परंतु फार महत्त्वाची आहे त्याच्यासोबत बदल घडवण्याचा एक अधिकार देते. तो एक अ, दिसणारे आकर्षण ज्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टी तिथंच चर्चा होणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही ह्या संकल्पना सुचली आणि ही संकल्पना प्रत्येक शनिवारी आम्ही करतो. जी नक्कीच. यानंतर राज्यभरामध्ये जो पॅटर्न सध्या गाजतोय तो म्हणजे जो विद्यार्थी गैरहजर असतात शाळेमध्ये तर अकोला महानगरपालिकेच्या वतीने देखील इथे येऊन त्या संदर्भात अभ्यास करण्यात आलाय. तर तो नेमका विषय काय आहे? बरेच वेळा बघा लहानपणी जर मी शाळेला गेलो नाही, तो मास्तर घरी यायचा. परंतु अलीकडे तो सर्व विसरून गेला. डिजिटल युगामध्ये त्या सर्व गोष्टी आलं तर आला, नाही आलं तर नाही आला. आणि खाजगी शाळामध्ये काही वेळा पेरेंट्स टीचर मीटिंग वगैरे, वगैरे असतो. आणि महानगरपालिका शाळामध्ये नाही आला तर नाही आला आता. असे होता कामा नये. आणि आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा दररोज येतो का? नाही येतो. नाही आला तर का नाही आला? याचा विचार-विनिमय झाला पाहिजे. याचा एक चांगला कंट्रोल रूम असायला पाहिजे. आणि त्या कंट्रोल रूममध्ये काउन्सिलर्स असलं पाहिजे. कारण विविध समस्या आहेत. आपल्याकडे येणारे मुलं कोणी धुणी-भांडी करणारे आणि चाइल्ड लेबरमध्ये, कधी चाइल्ड मॅरेजेस आणि कधी-कधी लहान मुलींना ते मेन्स्ट्रुअल एज्युकेशन नसतं. मग ते एज्युकेशन म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झालं तर मग ते शाळाच येणे सोडून देते. मग असे विविध प्रश्न होतात. मग ह्या एक सावित्री कंट्रोल रूम आम्ही स्थापना केला. त्यामध्ये काउन्सिलर्स ठेवला आणि मग आपल्या शिक्षकांना फोन करायला लावला आणि दरवेळेला ते एक ठराविक प्रोटोकॉलमध्ये फोन करतात. त्यामुळे बरेच म्हणजे विद्यार्थी जे शाळेला न येणारे मुलं आता आई-वडिलांना समजावून सांगणे, चाइल्ड मॅरेज करण्यास ते रोखणे, मेन्स्ट्रुअल सायकलला त्यांना पॅड, सॅनिटरी पॅड देऊन एज्युकेट करणे, या सर्व गोष्टीमुळे एक चांगला बदल या सावित्री कंट्रोल रूम आणि स्मार्ट स्कूल ॲपमध्ये बदल होईल.
जी नक्कीच. आता आपण मूलभूत सुविधा, शिक्षण या सर्व गोष्टींबद्दल बोललोय. तर सफारी पार्क नेमका कधीपर्यंत नागरिकांना पाहायला मिळेल? सफारी पार्क नाही आहे, तो झुलॉजिकल पार्क आहे. तो झुलॉजिकल पार्क मध्ये आपल्या ते काम पण अंतिम टप्प्यामध्येच आहे. कारण त्या कामामध्ये सुद्धा बरेच अतिक्रमण, अडचणी त्या सर्व होत्या. त्या सर्व दूर करून आता जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे. आता ते केजेसचं काम चालू आहे आणि त्यानंतर आता प्लांटेशनचं काम सुरुवात होईल आणि जसं झुलॉजिकल पार्क ऑफ इंडियाची त्याचे झुलॉजिकल डिपार्टमेंट आहे भारत सरकारचे, त्यांना परवानगी घेऊन आपण शिफ्ट केलं जाणार आहे आणि त्यालाही जास्त दिवस जास्त महिना लागणार नाही आणि आम्ही प्रयत्न करतो की सिव्हिल वर्क आणि सर्व काम जे आहे अगदी 3-4 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न. जी नक्कीच. शेवटी मी जाता जाता विचारू इच्छिते की पुढील वर्षासाठी महानगरपालिका आयुक्तांचं छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आणि सिटीसाठी नेमकं काय विजन आहे आणि दिवाळीच्या शुभेच्छा काय देऊ इच्छिता? सर्व एडीएन न्यूजचे सर्व श्रोत्यांना मी जे श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्या शहरामध्ये बरेच गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसणार आहे. एकंदरीत आपल्या सेप्टिक टँक मुक्तीच्या स्वप्नाकडे असतील आणि तसेच प्रत्येक घरापर्यंत पाणी देण्याचं स्वप्न असतील आणि त्यानंतर जे अतिक्रमण हटाव झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या बांधकामाच्या सुरुवात त्या ठिकाणी मग तसेच झुलॉजिकल पार्कचे असेल आणि त्यासोबतच होपफुली तो परत एक नवीन आपल्या आपण निवडलेल्या लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये परत आफ्टर 5 years त्या ठिकाणी होतील आणि नक्कीच आपल्या संकल्पनेतील छत्रपती संभाजीनगर करण्यामध्ये महानगरपालिका 100% कटिबद्ध आहे. एवढ्याच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या बरोबर आपण आताच संवाद साधला आहे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्याशी. सर, आपलं मनपूर्वक आभार एडीएनच्या दर्शकांना आणि एडीएनना मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. या सदरात आपण अजून काही मान्यवरांच्या मुलाखती घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा एडीएन न्यूज. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.